नमस्कार. जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची युती फिसकटली. आता शरद पवारांनी अजित पवारांना चकवा दिला की सुप्रिया सुळे यांचा प्रोफेशनलिझम जागा झाला, असा प्रश्न आहे. आता फायदा होणार आहे तो भारतीय जनता पार्टीचा. कारण की आता मतविभाजन होणार आहे दोन्ही राष्ट्रवादीमध्ये आणि त्याचा फायदा स्वाभाविकपणे भारतीय जनता पार्टीला होणार आहे. मग नेमकं काय चाललेलं आहे? ही युती होणार हे जवळपास नक्की होतं. तशा बातम्या आल्या होत्या, तशा बैठका झाल्या होत्या, सगळं काही झालेलं होतं. परंतु म्हणे की अजितदादा पवारांनी सगळे उमेदवार जे आहेत ते घड्याळाच्या चिन्हावर लढते आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जे पुण्यामधले स्थानिक नेते आहेत ते म्हणाले की तुतारीवर लढते. मग करायचं काय? अशा प्रकारचं कारण देण्यात आलेलं आहे. प्रत्यक्षात जयंत पाटील यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेणं असेल किंवा प्रशांत जगताप जे काँग्रेसवासी झालेले आहेत त्यांच्याबरोबर सुप्रिया सुळे यांनी 6 तास मॅरेथॉन बैठक करणं असेल आणि मग पत्रकारांना सुप्रिया सुळे यांनी सांगणं असेल की आय एम प्रोफेशनल, नाराजी वगैरे पक्षामध्ये चालत नाही, घरामध्ये चालते वगैरे वगैरे असं बोलणं. एकूणच काय, सुप्रिया सुळे या गोंधळून गेलेल्या दिसल्या. खरं कारण काय आणि ते खरं कारण या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत. ते कारण म्हणजे पवार कुटुंबामध्ये ज्या वेळेला वाद झाला आणि त्याचं रूपांतर पक्ष फुटीमध्ये झालं 2023 मध्ये, त्यावेळेला जी परिस्थिती होती, सुप्रिया सुळे यांचं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाढणारं वर्चस्व अजितदादा पवार यांना खटकत होतं, आजही खटकत आहे. त्यांना तुम्ही कार्यकारी अध्यक्ष करा आणि दिल्लीला त्यांना रवाना करा, असं अजित पवारांचं म्हणणं होतं महाराष्ट्रात. मी परंतु सुप्रिया सुळे यांना तेवढं मर्यादित स्थान पक्षामध्ये नको होतं आणि आजही तेवढं मर्यादित स्थान नको आहे. आणि विशेषतः शरद पवार हे निवृत्त होणार आहेत, त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, त्यांनी सल्लागार झालं पाहिजे वगैरे असं जे जाहीर वक्तव्य केलं जात होतं आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे आजही केलं जात आहे, ते सुप्रिया सुळे यांना मान्य नाही. आता शरद पवारांची कितीही व्यवहारवादी भूमिका असेल, जसं काल आपण बोललेलं, तरी देखील सुप्रिया सुळे यांनी या पुण्याच्या महानगरपालिकेमध्ये मोडता पाय घातलेला आहे अशी चर्चा आहे. आणि तो कसा, यासंबंधी आपण थेट विश्लेषण करणार आहोत. दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करा, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. हे बघा, पहिलं कारण, बातम्या काय आल्या की केंद्रामध्ये सुप्रिया सुळे मंत्री होणार. का होऊ शकतात, कशा प्रकारे, ते गणित कसं जुळणार आहे? कारण की त्यांच्या पक्षाचे 8 खासदार आहेत आणि मोदी सरकार 3ला त्याची गरज पडू शकते किंवा आहे. पुढे काही होऊ शकतं राष्ट्रीय राजकारणामध्ये. चंद्रबाबू नायडू, नितीश कुमार वगैरे किंवा अनेक गोष्टी घडू शकतात. त्यावेळेला हा टेकू लागणार आहे. मग ती साठगाठ बांधायची. परंतु भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्व म्हणजे मोदी आणि शहानी अट काय टाकली, म्हणजे बातमी आली होती, तशी चर्चा झालेली की तुम्ही आधी एकत्र या, मग तुमचा प्रश्न मिटवा आणि मग आपण केंद्रामध्ये सुप्रिया सुळे यांना मंत्रिपद देऊ शकतो, असं झालेलं आहे. आणि मग खाली जयंत पाटील यांना मंत्री पद द्यायचं आहे, त्यासाठी जागा रिक्त आहे. हे सगळं असं चाललेलं आहे. आता मग अशा परिस्थितीमध्ये बातम्या काय ज्या यायला लागल्या की त्या अजित पवारांचं आता वर्चस्व वाढणार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये. राष्ट्रवादी काँग्रेसचं राष्ट्रीय अध्यक्षपद कुणाकडे आहे सध्या? कायद्याने कुणाकडे आहे? आता सुप्रीम कोर्ट 21 जानेवारी 2026 काय सुनावणी करायचं ते करतील. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्ष चिन्ह आणि नावाबद्दल ती सुनावणी होणार आहे, मॅरेथॉन सुनावणी होणार आहे. परंतु आज राष्ट्रीय अध्यक्ष कोण आहेत? अजित पवार आहेत. मग अजित पवारांचं घड्याळ आहे, ते ते घड्याळ
आणि मग अजित पवार यांच्या पक्षाकडून अशा जाणीवपूर्वक बातम्या पेरल्या गेल्या. काय पेरल्या गेल्या की आता बघा, तुम्हाला पुन्हा आश्रय कोण देतंय, पक्षामध्ये कोण सामावून घेतोय, आम्ही घेतोय. आणि मग हे सगळं जे राजकारण फिरणार राष्ट्रवादीवर. आपल्या वडिलांच्या नंतर जर कोणाची हुकूमत चालेल तर ती अजित पवारांची चालेल, आणि जी सुप्रिया सुळे यांना नको आहे. त्यांचा जो प्रोफेशनलिझम आहे, काल त्यांनी जो शब्द वापरला की आय एम प्रोफेशनल, त्यांच्या त्या प्रोफेशनलिझम, त्यांच्या व्यवसायामध्ये हे गणित जुळत नाहीये. आता पवार कुटुंबाची काही ते एका पक्षावर मालकी आहे का? ते म्हणणार आमची मालकी नाही, कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. शरद पवार म्हणणार की एकत्र यायचं का, मग ते तुम्ही दोघांनी ठरवायचंय काय करायचं. हे सगळं जे बोललं जातं ते बोललं जाते, फक्त बोलायची गडीन बोलाचा भाग. बाकी सतरंजा ह्या कार्यकर्त्यांच्या नशिबी आहे, सगळेजण गेले की ते उचलायचे, एवढंच काम. मग आता हे जे नेते आहेत मधले, अनेक नेते आहेत, ईडीग्रस्त नेते इकडे अजित पवारांकडे आहे, काही इकडे आहे तिकडे आहे, त्यांची गोची होतीये. म्हणजे त्या त्या वेळेला बंड उठाव ज्या वेळेला झाला त्या त्या वेळेला काय काय वक्तव्य आलेले ते महाराष्ट्राने ऐकलेले. मग आता पुण्याला जर आपण एकत्र लढलो, आणि पुणे हे जे शरद पवारांच्या राजकारणाचं म्हणजे मूळ आहे, मूळ, आणि ते मूळ जर पक्षांतर्गत दृष्ट्या अजित पवार यांच्या हाताशी आलं, एक तर ते पालकमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, आणि पक्ष न्याय आता ते भारतीय जनता पार्टीच्या वर सगळा विजय मिळवणार नाहीत. ते प्रबळ विरोधी पक्ष नेते म्हणून तिथं तिथं त्यांचा वचक राहणार आहे. आणि मूळ शरद पवारांचं पुणे आणि शरद पवार, बारामती आणि शरद पवार, हे पुणे जिल्हा एकूणच ते जे काही मूळ नातं आहे, जे वर्षानु 5.5 दशकांमध्ये निर्माण झालेलं आहे, ते पूर्ण भारताला नाही जगाला माहिती आहे. अशा ठिकाणी आपण नसणं, आणि आपण केवळ दादा म्हणतील तसं हे जर राहिलं तर आपल्याला पुढे, आपण दिल्लीला भले मंत्री होऊ, त्याच्यानंतर मात्र महाराष्ट्रामध्ये परतायचं म्हटलं, आपल्यालाही मुख्यमंत्री व्हावं वाटतंय, कुणाला वाटणार नाही. असं वर सांगायचं असतं मला दादाला मुख्यमंत्री झालेलं पाहायचंय, हे असं म्हणायचं असतं. राजकारणामध्ये अनेक मुखवटे धारण करून राहावं लागतं. बोलायचं एक असतं, करायचं दुसरं असतं, आणि विचार तिसराच करायचा असतो. हे असं सगळं असतं. आणि नाही म्हणलं तरी सुप्रिया सुळे शरद पवारांच्या तालमीत तयार झालेल्या आहेत. अगदी जसेचे तसं त्यांना काही वागता येणार नाही, हा निसर्ग भाग वेगळा, परंतु बरंचसं शिक्षण झालेलं आहे. मग शरद पवार यांनी चकवा दिलेला आहे या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला, की सुप्रिया सुळे यांनी आपलं प्रोफेशनलिझम जागा केलेला आहे, हा प्रश्न या संबंधी विचारावं वाटतं. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.